Hello, all of you. Today we are going to see the explanation of the poem The Little River. This poem is written by Rabindranath Tagore. See the poem. All of you can see here there are so many attractive pictures, and all these pictures are related to the poem. First, let's take a first stanza. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. Our little river, it meanders along. Meanders म्हणजे काय? Flows with the twists and turns. जी नदी वळणे घेत जाते, अशी नदी. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. समर सीझनमध्ये जे पाणी असतं ते अगदी किती असतं? ओनली नी डीप, म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. या ठिकाणी द काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस द रिव्हर विथ ईज. म्हणजे काऊ जे असतील किंवा कार्ट्स असतील, गाड्या असतील किंवा गाया असतील, हे या नदीतून अगदी नी डीप गुडघाभर खोल असल्यामुळे या ठिकाणून अतिशय इझिली ते क्रॉस करू शकतात. दे कॅन मूव अँड वॉक फ्रॉम इयर. या ठिकाणून ते चालू शकतात, मूव करू शकतात. मग याच्यावरून आपल्याला जाणवतं की दॅट रिव्हर इज जस्ट ओनली अ नी डीप. याच्यावरून कळतं की रिव्हरमधलं जे काही पाणी आहे अगदी नी डीप आहे. In the second stanza, no sign of slime, the sand shine bright. On one shore, cash fields blossom white. Chirping Maina through that sight, the jackal's howl is heard there at night. No sign of slime. Slime means we can say that thick slippery substance. म्हणजे काय? चिखल. त्या ठिकाणी जर उन्हाळा आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा चिखल नाही आहे. अँड द सँड शाईन व्हेरी ब्राईट. जी काही वाळू असते ती वाळूसुद्धा वी कॅन सी, एनीवन कॅन सी द सँड्स व्हेरी ब्राईटली. सँड शाईन्स व्हेरी ब्राईटली ऑन द बँक्स. त्या नदीच्या काठावर असलेली वाळू उन्हाळा असल्यामुळे चमकते. ऑन वन शोअर काशफिल्ड ब्लॉसम व्हाईट. चर्पिंग मैना थ्रू दॅट साईड, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. दॅट इज अ काश फ्लावर्स और काश फिल्ड्स दिलेले. आता काश फ्लावर्स किंवा काश फिल्ड म्हणजेच काय? टॉल ग्रास विथ व्हाईट फेदरी फ्लावर्स. पांढरी फुलं असणारं जे असं उंच गवत असतं. आता त्या नदीच्या काठावर असे उंच असं गवत आहे आणि त्या उंच गवताला पांढरी फुलं आलेली आहे. अँड दीज फ्लावर्स ब्लॉसम्स विथ व्हेरी ब्युटिफुली. काश फिल्ड्स आर ब्लॉसम विथ व्हाईट फ्लावर्स. सगळीकडं असे जे काही पिसं असलेले पांढरी फुलं त्या गवतावर त्या ठिकाणी आपल्याला वाऱ्याबरोबर झेपावताना दिसतात. ॲज वेल ॲज मैनाज आर चर्पिंग देअर अँड द जॅकल्स आर हावलिंग. मैनाज आर चर्पिंग देअर. त्या ठिकाणी जी काही मैना आहे किंवा आपण दॅट इज बर्ड इज चर्पिंग. त्या ठिकाणी चर्पिंग करताय, चिवचिवाट त्या रात्रीला ऐकू येतोय. जो जॅकल आहे एक प्रकारचा कोल्हा, दॅट हाऊल साऊंड वी कॅन हिअर देअर. आणि रात्रीला जॅकलसुद्धा ओरडायचा, कोल्ह्यांचा कुईकुई असा आवाज त्या ठिकाणी रात्री नदीच्या काठी आपल्याला ऐकायला येतो. कमिंग टू द नेक्स्ट स्टॅन्झा. अक्रॉस लाई ग्रोथ्स of mango and palm, the village priests dwell in their cool shade. Girls and boys bathe close to the bank, splashing with their gamchas as they wade. Across lie groves of mango and palm. मँगो आणि पाम ट्रीचे ग्रोज म्हणजे उपवन किंवा जी बाग असते त्या ठिकाणी आहे. आणि विलेज प्रीस्ट ड्वेलिंग इन देअर कूल शेड. त्या सुंदर अशा थंड अशा गारव्यामध्ये, थंड अशा सावलीमध्ये विलेज प्रीस्ट जे असतात, गावातले जे काही गुरु असतात त्या ठिकाणी विसावा घ्यायला येत असतात. गर्ल्स अँड बॉईज
बेथ क्लोज टू द बँक. बेथ मीन्स दॅट जे काही आंघोळीसाठी किंवा पाण्यामध्ये आंघोळीसाठी पाण्यामध्ये शिरणे. ड्वेल दॅट बेथ क्लोज टू द बँक स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲट द वेड. गमछाज मीन दॅट थिन कॉटन टॉवेल्स, जे काही पातळ सुती असा जो काही टॉवेल असतो त्याच्याने ते काय करतात, एकमेकाच्या अंगावर पाणी स्प्लॅश करतायत. गर्ल्स अँड बॉयज ऑफ द विलेज आर सीन बाथिंग अँड स्प्लॅशिंग वॉटर क्लोज टू द बँक. आणि एकमेकाच्या अंगावर काय करतात, पाणी करतात. ॲज दे वेड, वेड मीन्स दॅट ज्यातून चालणं कठीण असतं असं पाणी, त्या चिखलातून ते जातात, तसंच त्या चिखलातून आपल्या एकमेकाच्या अंगावर पाणी उडवतात. यू कॅन सी इयर गर्ल्स अँड बॉयज splashing water close to the bank. Girls and boys of the village are seen bathing and splashing water near to the bank of the river. At dusk and dawn, once their bath is done, they dip wash clothes to trap small fish. To their household task, the wives return, having used river sand to scour each dish. At dusk and dawn, once their bath is done. अगदी डस्क अँड डॉन, सकाळ असू द्या किंवा संध्याकाळ, पहाट असू द्या किंवा संध्याकाळ असू द्या. वन्स देअर बाथ इज डन, ज्यावेळेस त्यांची आंघोळ होते, वॉट द चिल्ड्रन्स डू, दॅट पर्टिक्युलर चिल्ड्रन्स ॲट डस्क अँड डॉन, अगदी पहाट असू द्या किंवा संध्याकाळ असू द्या. वॉट दे डू, दॅट पर्टिक्युलर चिल्ड्रन्स डू, दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप अ स्मॉल फिश. जे काही छोटासा रुमाल असतो, वॉश क्लोथ्स, वी कॅन से दॅट इज अ स्मॉल क्लोथ फॉर वॉशिंग फेस ऑर अ डिश क्लोथ. चेहरा पुसण्यासाठी वापरण्यात येणारा जो कपडा किंवा रुमाल असतो त्यांनी काय करतात, त्याच कपड्याने ते काय करतात, ट्रॅप अ स्मॉल फिश, छोटी जी काही मासे असतात ते पकडतात. टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्स रिटर्न, हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कावर ईच डिश. प्रत्येक डिश स्क्रॅप त्या ठिकाणी त्या दॅट इज वायूज रिटर्न, त्या ज्या काही विमेन असतात, त्या लेडीज असतात, स्त्रिया त्या ठिकाणी करत असतात. यू कॅन सी हिअर द विमेन रिटर्न टू डू देअर हाऊसहोल्ड वर्क आफ्टर स्क्रबिंग देअर डिशेस विथ रिव्हर सँड अँड वॉशिंग देम क्लीन विथ रिव्हर वॉटर. स्क्रबिंग, स्काउरिंग मीन्स दॅट स्क्रबिंग म्हणजेच काय करत असतात, ते त्या ठिकाणी घासून पुसून जे काही भांडे असतात ते स्वच्छ करत असतात त्या नदीच्या पाण्याने. इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर राईज, द रिव्हर्स इन स्पेट अँड करंट ग्रोज स्ट्रॉंग. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स ॲज द मडी टोरंट swirls along. The woods on shore stir to life again and our village wakens to celebrate the rain. In spate, we can say that in spate means that overflowing due to a sudden flood. म्हणजे नदीला अचानक पाऊस जोरात पडल्यामुळे अचानक पूर येतो किंवा जोरदार प्रवाह चालू होतो, त्याला म्हणतात इनस्पेट. राईफ विथ बॅबलिंग साऊंड, राईफ मीन्स दॅट अगदी द फुल ऑफ, सगळीकडे पसरलेलं. बॅबलिंग साऊंड एक खळबळ करीत जो पाण्याचा आवाज येतो त्याला म्हणतात बॅबलिंग साऊंड. टोरंट, टोरंट मीन्स दॅट वी कॅन से दॅट अ गश ऑर अ रॅपिड फ्लो ऑफ वॉटर, जोरदार असा जो पाण्याचा प्रवाह त्याला म्हणतात टोरंट. स्टर टू लाईफ मीन्स दॅट बिकम अलाइव्ह विथ अ साऊंड अँड अ मुवमेंट, एक प्रकारचा उत्साह येणं. इन आषाढ क्लाउड्स गॅदर, काय होतं, इन आषाढ ब्लॅक क्लाउड्स ऑफ रेन गॅदर अँड इट स्टार्ट्स रेनिंग हेवीली. आषाढामध्ये ढग जमा होतात आणि दॅट इज पाऊस यायला सुरुवात होते. वॉटर इन द रिव्हर राईज, नदीतलं जे काही पाणी असतं, पाणी वाढतं. द रिव्हर इज फ्लडेड अँड द रिव्हर्स करंट ग्रोज स्ट्रॉंग अँड फोर्सफुल. भरपूर काही त्या ठिकाणी पाणी वाढलं जातं आणि त्या नदीला एक प्रकारचा काय येतो, पूर त्या ठिकाणी येत असतो. अँड that is the river is flooded and the river's current grows strong and forceful. The air is full of babbling sound and the muddy torrent swirls along the river. Everything around the land becomes very alive and people celebrate to welcome the rain. अनेक प्रकारे सगळी लोक त्या ठिकाणी काय करत असतात, जो पाऊस असतो त्या पावसाच्या आगमनाचं सेलिब्रेशन करत असतात.
या पद्धतीने त्या नदीतल्या पाण्यामध्ये बदल होत असतो. समर सीझनमध्ये नदीमध्ये पाणी नसतं आणि अचानक पाऊस आला तर नदीतलं पाणी वाढतं आहे आणि सगळी लोक त्या ठिकाणी त्या पावसाचं आगमनाचं सेलिब्रेशन करत असतात. कशा पद्धतीने? मीन्स दॅट बिकॉज दिस रेन्स मेक द लँड बिकम्स व्हेरी अलाइव्ह. एक प्रकारे सगळीकडे नवचैतन्य निर्माण होतं. पाऊस आल्यानंतर एक जिवंतपणा येत असतो. म्हणूनच सगळी लोक या ठिकाणी काय करतात? द रेनचं वेलकम टू द रेन किंवा आपण सेलिब्रेशन केलं जातं त्या पूर्ण पावसाचं. या पद्धतीने आय थिंक यू अंडरस्टूड दिस पोएम व्हेरी वेल. ओके स्टुडंट्स, बाय बाय.